तुला तुम्ही बघू शकता मी छोले शिजवून घेतलेत बघा. तुम्ही बघू शकता लागण्याचं थोडंसं बटाटा पण टाकायचं झालं, टमॅटो, कांदा. बघू शकता लागणार सगळं साहित्य. आता आपण कढई ठेवलेली आहे. मी शिजवून घेतलेत बरं का, मीठ टाकून 5-6 शिट्ट्या टाकून हे करते. रात्रीच भिजायला घालायचं छोले. तुम्ही बघू शकता तेल टाकले. तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच टाका. तरी अजून एक पळी टाकते. चपातीत तेल उरलं होतं म्हणून मी टाकलं बघा. तुम्ही बघू शकता मी असा बटाटा चिरून घेतला आहे. तर आता तो शिजला पाहिजे ना बटाटा, कारण छोले आपण शिजवून घेतले. थोडा कसा फ्राय करून घ्यायचा. कांदा पण टाकू शकता बरं का त्याच्यावर, समजे तसं काही नाही. टमॅटो पण टाकू शकता. बघू शकता असं टाकायचं. तुम्ही पाहू शकता थोडंच मीठ टाकायचं बरं का, कारण ते बटाटे शिरलं पाहिजे नाही, कारण आपण छोल्यात टाकलेले. पाहू शकता थोडं पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट. चांगलं फ्राय होऊ दे बरं का, भाजलं जाऊ दे तेलात चांगलं. तुम्ही बघू शकता वेगळी पद्धत. जरा थोडासा आपल्याला मध्यम रस्सा ठेवायचा आहे बरं का, सुक्क नाही करायचं. बघू शकता बटाटा शिजला. थोडीशी हळद, घरातले मसाले, धना पावडर, मटन मसाला. कधीतरी छोले मसाला नसला तरी चालतं बघा, असं काही नाही टाकावं म्हणून. आपल्याला मध्यम रस्सा ठेवायचा आहे बरं का, सुक्क नाही करायचं. कसं सुंदर आहे. तुम्ही बघू शकता किती नॉर्मल पाणी टाकले. उकळी येऊ द्या. थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे, कारण आपल्याला मध्यम करायचा रस्सा ठेवायचा ना. तुम्ही बघू शकता छोल्याची भाजी किती सुंदर झाली. मीठ पण टाकले बघा, मीठ टाकायची गरज नाही. उकळू द्या. बघू शकता कसं उकळते का प्लेटमध्ये काढून ना, इतकी सुंदर झाले ना. तुम्ही बघू शकता कशी छोल्याची भाजी केली, इतकी सुंदर झाली नाही. मस्त राईस घ्या, पांढरा राईस करा, चांगला राईस, ज्वारीची भाकर, चपाती, कांदा, टमाटा, हे सगळं तुम्ही घ्या खायला, खूप सुंदर लागतं. टेस्टी झाले का आमचे छोले? तुम्हाला आमचं करणं आवडलं असेल आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. आम्ही